बिस्किटांसारखी खुसखुशीत, दुप्पट फुगणारी आणि भरपूर लेयर असणारी शंकरपाळी आज आपण पाहणार आहोत. तर परफेक्ट असं प्रमाण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, जेणेकरून अगदी तोंडात टाकताच शंकरपाळी विरघळते, पण अजिबात तेलकट होत नाही आणि मस्त अशी खुसखुशीत तयार होते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा तुम्हा सगळ्यांचं मनापासून आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर त्यासाठी इथे सगळ्यात अगोदर मी पाणी घेतलंय आणि त्यामध्ये साखर टाकलेली आहे. तर साखर विरघळून झाल्यानंतर यामध्ये मी तूप ॲड केलंय आणि हे आपल्याला उकळून घ्यायचं नाही, लगेच गॅस बंद करायचा. तोपर्यंत इकडे मी मैदा आहे तो चाळून घेतलाय, त्यात मीठ टाकलंय आणि जे आपण तयार केलेलं मिश्रण होतं ते यामध्ये आपल्याला थंड झाल्यानंतर ॲड करायचं आहे. आता यामध्ये हळूहळू आपण मैदा मिक्स करून घ्यायचा आहे. याचा एक घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा. पीठ मळताना अजिबात पाण्याचा वरतून वापर करायचा नाही. जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं त्यात तेवढा मैदा बरोबर बसला जातो. थोडंसं पीठ चिरलं जातं, पण अजिबात घाबरण्याची गरज नाही, कारण यामध्ये आपण तूप जे टाकलेलं आहे त्यामुळे याला चिरा पडतात. पण त्याचमुळे आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या खुसखुशीत होतात. आता व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे मी दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्हाला अशा पद्धतीने एकदा गोळा लाटून घ्यायचा, त्यानंतर फोल्ड करायचा आणि मग पुन्हा एकदा आपल्याला असा चौकोनी आकारामध्ये गोळा लाटून घ्यायचा आहे, जेणेकरून थोडंसं बाहेरचे काठ काढले की मधला संपूर्ण भाग आपण शंकरपाळीसाठी वापरू शकतो. तर हे बाहेरचे असे चारही बाजूने काठ कापून घ्यायचे. मधोमध असं आपल्याला व्यवस्थित चौकोन मिळाल्यानंतर शंकरपाळ्या छान आकारामध्ये कापता येतात. आता तुम्हाला ज्या आकारामध्ये, म्हणजे मी इथे चौकोनी बनवते, तुम्हाला जर डायमंड आकारामध्ये बनवायचे असेल तर तुम्ही तशा शंकरपाळ्या करू शकता. लाटताना जे आपण पोळी लाटलेली आहे ती जाड थोडीशी लाटायची, खूप पातळ लाटायची नाही. त्यामुळेच आपली शंकरपाळी छान मोठी आणि लेयर्स छान दिसतात. तुम्हाला मी इथे साईज दाखवते. ह्या एवढ्या साईजमध्ये तरी कमीत कमी पोळी लाटून घ्यायची, खूप पातळ लाटायची नाही. आणि तुम्ही पाहू शकता अजिबात पोळपाटाला चिटकत नाही, कारण आपण तूप छान टाकलेलं आहे याच्यामध्ये. तेल खूप कडकडीत गरम अजिबात करायचं नाही. तेल मीडियम व्यवस्थित गरम झाल्यानंतर शंकरपाळ्या टाकायच्या आणि खूप जास्त तेलापेक्षा जास्त अशा शंकरपाळ्या टाकायच्या नाहीत, कारण त्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि तेल खेचून घेतं शंकरपाळ्या. तर इथे व्यवस्थित अशा आपल्या सर्व शंकरपाळ्या मी तळून घेतलेल्या आहेत. तुम्हाला मी प्रेस करून दाखवते. थोड्याशा 2 बोटांच्या प्रेसने सुद्धा आपली शंकरपाळी पूर्ण चुरलेली आहे. याचाच अर्थ आपली शंकरपाळी एकदम खुसखुशीत झालेली आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.